कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा मोहन, आजच्या सगळ्या मीटिंग्स तूच हँडल कर। हा, आणि त्या मीटिंग्स मध्ये काय होतंय ते मला कळव। ओके। आई गुड मॉर्निंग। अरे वा, आई मुलाचा नवीन ड्रामा बघायला मिळणार आहे, मला मज्जा येणार। उद्याची मीटिंग ठरलेल्या वेळेला सोडायला मग आपण सकाळी लवकर निघूया। आई मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलीस कारण मी अनुष्काला भेटायला गेलो होतो, आणि ट्रस्ट मी, मला तुला दुखवायचा हेतू नव्हता। मी सांगितलं होतं त्याला जायला, माझ्या सांगण्यावरून गेला होता, त्याची काही चूक नाही आहे या सगळ्यात। तू त्याला जायला सांगितलंस का? मला हे आवडणार नाही हे माहित असताना सांगितलंस? बरं, तू सांगितलंस आणि आदित्य लगेच गेला तिला भेटायला का? त्याला आता स्वतः निर्णय सुद्धा घेता येत नाहीत? बापरे, मला वाटलं होतं प्रिया मॅडम समोर आई काय बोलणार नाही यार, पण आई तर खूपच भडकली। बघा ना वहिनी, याला कळायला हवं होतं ना की आपल्या आईला हे नाही आवडणार आहे, तरीही तुमच्या विरोधात जाऊन अनुष्काला भेटायला गेला। म्हणजे त्याला माहिती आहे की तुम्ही रागावणार, तरी सुद्धा। केवढं मोठं धाडस म्हणायचं, बापरे। तो मला भेटायला आला होता। आदित्यला त्याच्या आईची बाजू मला समजवायची होती। त्याला खात्री आहे त्याची आई कधीच चुकणार नाही। तो उलट मलाच सांगत होता की मी चुकीची। अहिल्या मॅडम, मी मान्य करते, मी चुकले। मला माफ करा। आणि मॅडम, तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं ते सगळ्यांना कळायला पाहिजे। बाकीचे सगळे भ्रमात आहेत। हे ऐक ना, जा ना, तू तुझं काय आहे? हा, तुझं आम्हाला काहीही ऐकायचं नाहीये। बहिणींना जे करायचं होतं ते त्यांनी करून झालंय, कळलं ना? तुला आता समजलं असेल आम्ही किर्लोस्कर काय आहोत ते। त्यामुळे इथून पुढे आमच्या म्हणजे किर्लोस्करांच्या वाटेला जायचं नाही। हा, निघ। दामिनी काकू, आदित्य, तुला माहिती नसेल कदाचित, पण माझ्या कंपनीच्या शेअरची किंमत एका रात्रीत डबल झाली आहे। अहिल्यादेवी किर्लोस्कर माझ्या कंपनीमध्ये इंटरेस्टेड आहेत, ही बातमी अख्ख्या मार्केटमध्ये पसरली आहे आणि अचानक माझी कंपनी चर्चेत आली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घराला, माझ्या ऑफिसला काहीही झालेलं नाहीये, माझं काहीच नुकसान झालेलं नाहीये। अहिल्या मॅडमनी मला बर्बाद नाही केलं, उलट माझा फायदाच केलाय। तुला माहितीये, मला बँकेमधून कॉल आला होता, ते मला कितीही लोन द्यायला तयार आहेत। आणि सांग बघू हे कोणी केलं असेल? अहिल्या मॅडमनी। त्यांनी त्यांचं नाव वापरून, क्रेडिट वापरून मला लोन द्यायला सांगितले। आदित्य, यू आर राईट, अहिल्या मॅडम कधीच कोणासोबत वाईट वागू शकत नाहीत आणि त्या वागल्याही नाहीयेत। पण मॅम, मी खरंच खूप कन्फ्युज्ड आहे बरं का। मला ना काही गोष्टींची टोटल लागत नाहीये किंवा समजतच नाहीये म्हटलं तरी चालेल। तुम्ही ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी केल्या ते कशासाठी, म्हणजे नेमका हेतू काय होता त्याचा, मला कळेल का? मला तू आवडलीस। सॉरी, म्हणजे अरे बाप रे,
बरं झालं वहिनींना मी आवडत नाही. आवडणाऱ्या माणसाला वहिनी असं बर्बाद करून सोडतात हे माहिती नव्हतं मला. अवघड आहे. म्हणजे अनुष्का तू जिंकलीयस, माझ्या परीक्षेत पास झालीयस. मी तुझी परीक्षा बघत होते. तू बिझनेस मध्ये आता टॉपला आहेस. मी तुला भेटले तेव्हा तुझं बोलणं, तुझं वागणं सगळं मनाला भावलं. मग विचार आला की तू जे बोलतेस तसंच वागतेस का हे तपासून बघावं. आणि म्हणूनच मी तुला जाणीवपूर्वक त्रास दिला. आय एम सॉरी फॉर दॅट. पण तू खूप खंबीर मुलगी आहेस. तुझा आत्मसन्मान, आत्मविश्वास अजूनही शाबूत आहे. आणि दिलेल्या शब्दाला जागणारी, जपणारी मुलगी आहेस तू. पण तुला हा त्रास देताना माझ्या मनाला काय वेदना होत होत्या ह्याची तुम्हाला कोणाला कल्पना सुद्धा नाही. माझ्या देवी आई खरंच देवी समान आहेत. मी म्हणत होते तेच खरं ठरलं. पण गेल्या काही महिन्यात या किर्लोस्कर घरात आपल्याच माणसांनी जे अनुभव दिलेत ना आम्हाला, त्यामुळे हे करणं गरजेचं होतं. खरं तर मी तुझ्यात स्वतःलाच बघत होते. तुला बघताना मला माझे जुने दिवस आठवले. अशीच होते मी, तुझ्यासारखी. खरंय. काय माझ्याकडे काय बघताय? मला हे माहित होतं सगळं. तसे काय ग, काल माझ्याशी इतकी खंबीरपणे भांडून गेलीस आणि आता डोळ्यात पाणी? मला आता माझीही फारशी आठवत नाही. पण तुम्हाला भेटल्यापासून ही जाणीव झालीये की तुमच्यासारखीच असेल. तुम्हाला भेटले, तुमचा सहवास लाभला आणि आता असं वाटलं की आईची कमी भासणार नाही. पण आपल्या दोघींमध्ये जे काही झालं त्यामुळे मी थोडीशी घाबरले होते. माझं घर जाईल किंवा माझी प्रॉपर्टी जाईल म्हणून नाही, पण मी तुम्हाला गमवेन ही भीती होती. आयुष्यात खूप मेहनतीने कमवल्यात मी गोष्टी, त्या अशाच नाही गमवायच्यात मला. आणि हो, एका गोष्टीची जाणीव झालीये मला. आईच्या मनाचा ठाव लागणं अवघड नाही, अशक्य. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.